नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपला व्याकरणचा धडा आहे त्याचं नाव काय, उपसर्ग और प्रत्यय। काय नाव आहे तिचं, उपसर्ग आणि प्रत्यय। आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे, तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे, तर चला बघून घ्या। बघा, पहिला आहे तुमचा उपसर्ग। तर उपसर्ग यांची आपण पहिले परिभाषा बघणार आहे आणि त्याबद्दल त्यांचं काही उदाहरण पण बघणार आहे। तर चला बघून घ्या। जो शब्दांश मूल शब्द के आरंभ में जुड़कर शब्द के अर्थ में परिवर्तन कर देते हैं उन्हें उपसर्ग कहा जाता है। तर इथे नीटप्रमाणे त्यांची परिभाषा बघून घ्या। ज्या शब्दांच्या मूल शब्दाच्या त्या आरंभामध्ये जोडून जात आहे, शब्दांचा अर्थमध्ये परिवर्तन करून देत आहे, त्यांना आपण उपसर्ग असंही म्हणतं। कळलं की नाही? पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्या। ज्या शब्दांच्या मूल शब्द त्यांच्या आरंभामध्ये जोडून जाणाऱ्या शब्दाचा अर्थ परिवर्तन होऊन जात आहे, त्यांना आपण उपसर्ग असंही म्हणतं। कळलं की नाही? हो। जसे प्र, अन्न, उप, सु, दूर आदी। जसे तुम्ही इथे बघणार की प्र, अन्न, उ, सु, दूर आदी। जसे आ, धन, गमन, तर काय होणार, आगमन। नि, धन, बद, काय होणार, निबंध। प्रस्थान, पुण्य, धन, परिपूर्ण, तर प्रस्थान। तर याबद्दल असंही शब्द जे उपसर्ग जोडून जात आहे त्यांना आपण उपसर्ग असंही म्हणतं। तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे। बघा, जसे इथे काही उदाहरण दिलेले आहे, तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे तुम्हाला। अशुभ, अशुभ, अकाल, सुपुत्र आणि इथे सुफुल, कुपुत्र, कुमती, प्रबल, अपयश, अवगुण, अनजान, दुर्बल, निर्धन, दुस्साहस। तर याप्रमाणे यांचे उदाहरण असंही दिलेले जात आहे। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा इथे उपकार, अतिरिक्त, अभिमान, विदेश, अनुशासन, आजन्म, पराजय, परिजन, भरपेट, निडर। तर याबद्दल असंही होऊन जात आहे। तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे। तर चला बघून घ्या। आता आपण बघणार आहे प्रत्यय। आपला उपसर्ग झालेला आहे, आता आपण बघणार आहे प्रत्यय। बघा, जो शब्द के अंत में, जे शब्दाचा अंत मध्ये जुळणाऱ्या अनेक अर्थ आणि विशेषता उत्पन्न करून देत आहे, त्यांना आपण प्रत्यय असंही सांगत आहे। त्यांना आपण काय सांगत आहे, प्रत्यय असंही सांगत आहे। इनके प्रयोग से नए शब्द बनाए जाते हैं, यांच्या प्रयोगासाठी नवीन शब्द बनवून जात आहे। जसे रंगधनहीन, रंगहीन, बुद्धिमान, झगडधन, झगडालू। तर याबद्दल प्रत्यय असंही होऊन जात आहे। आता आपण प्रत्यय यांचा प्रकार पाहणार आहे। तर प्रत्यय के दो प्रकार आहे। प्रत्यय यांचे किती प्रकार आहे, दोन प्रकार आहे। पहिला आहे कृदंत प्रत्यय आणि दुसरा आहे तुमचा तद्धित प्रत्यय। पहिला कोणता आहे, कृदंत प्रत्यय, आणि दुसरा तुमचा तद्धित प्रत्यय आहे। कळलं की नाही? हो। तर चला अजून बघून घ्या। बघा, पहिला तुमचा कोणता प्रत्यय आहे, कृदंत प्रत्यय आहे। कोणता, कृदंत। जो प्रत्यय क्रिया के सामान्य रूप के साथ लगाकर संज्ञा अथवा विशेषणों का निर्माण करता है वे कृदंत प्रत्यय कहलाते हैं। आता आपण पाहणार आहे कृदंत प्रत्यय यांची परिभाषा। तर नीटप्रमाणे ऐकून घ्या। ज्या प्रत्ययाच्या क्रिया सामान्य रूपातून साथ जोडून संज्ञा अथवा विशेषण यांचं निर्माण करून देत आहे, त्यांना आपण कृदंत प्रत्यय असंही म्हणतं। त्यांना आपण काय म्हणतात, कृत्यय प्रदंत असंही म्हणतं। तर जसं इथे बघा, अंत, तर काय होणार, रट्टंत, गंडंत, जलन आणि चलन, आई, लढाई, पढाई, आऊ, बिकाऊ, टिकाऊ, आक, तेराक, चलाक। तर याप्रमाणे कृदंत प्रत्ययचा असंही होऊन जात आहे। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा, आकू, लडाकू, पढ़ाकू, आन, उड़ान, थकान, आवना, सुहावना, डरावना, आवा, पहनावा, बुलावा, आहट, घबराहट, चिल्लाहट, इयल, सडियल, मरियल, इया, बडिया, घटिया। तर याप्रमाणे असंही होऊन जात आहे। तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे। बघा,
ई हसी फासी, ओना बिछोना खिलौना, एरा लुटेरा कमरा, दार लेनदार देनदार, ना ओढना लिखना, हार होनहार. तर याबद्दल असाही प्रत्यय किंवा असाही प्रकार यांच्या शब्दाचा अर्थ असाही होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. तर चला बघूया. आता आपण बघणार आहेत ततधित प्रत्यय. काय बघणार आहे? ततधित प्रत्यय बघणार आहे. संज्ञा सर्वनाम और विशेषण शब्दों के अंत में लगने वाले प्रत्यय ततधित प्रत्यय कहलाते हैं. बघा ततधित प्रत्यय काय आहे? संज्ञा किंवा सर्वनाम यांच्या विशेषणातून शब्दांचा अंतमध्ये लावणाऱ्या शब्दांना आपण प्रत्यय ततधित प्रत्यय असंही म्हणतं. जसे आचा थंडा भुका, आईच्या बुराई भलाई, आनाचा सलाना रोजाना, आपा बुढापा अप्प नापा, आर सुनार लुहार. अजून काय आहे? आस मिठास खटास, आहट चिकनाहट कड़वाहट, इक मानसिक आर्थिक, इत आनंदित सुगंधित, इमा लालिमा पीलिमा. तर याबद्दल असंही होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा इथे इय भारतीय नगरीय, इला रंगीला पथरीला, एरा चचेरा ममेरा, गर बाजीगर कारीगर, ना ओढना लिखना. तर याप्रमाणे असेही शब्द होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. पण बचपन लडकपण, मान बुद्धिमान शक्तिमान, वान गुणवान शीतलवान, वाला घरवाला टोपीवाला, हारा लकडारा पालनहारा. कळलं? हो. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो प्रत्यय किंवा उपसर्ग यांच्या परिभाषा आणि त्यांचे काही प्रकार आणि त्यांच्या काही शब्द आपण पाहिलेले आहे. याबद्दल खूपच छोट्या प्रमाणे इथे त्यांचे शब्द दिलेले आहेत. तर याबद्दल खूपच छोटी तुमची हा धडा होती आणि तुम्हाला सगळं तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्यायचे आहे. जिथे जिथे तुम्हाला नाही कळणार किंवा नाही समजणार तर तुम्ही पुन्हा सांगून करायचं आहे, ऐकायचं आहे. पुन्हा ऐकण्याबद्दलही तुम्हाला लवकरच लवकर समजणार आहे किंवा कळणार आहे. तर हा जे प्रकार आहे तद्धित किंवा उपसर्ग यांच्या प्रकारचे होते त्याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती पडलेलं आहे की त्यांचा अजून काही तुम्हाला शब्द भेटले तुम्ही ते पण लिहू शकता किंवा करू शकता. जेव्हा तुम्ही करणार आहे तेव्हाही तुम्हाला लवकरच लवकर समजणार आहे. नाही करणार तेव्हा तुम्हाला नाही करणार आहे. तर मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे हे सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे करून घ्या आणि पूर्ण करून घ्यायचं आहे. कळलं की नाही? हो. तर धन्यवाद. हा सगळं करून घ्या.